तेरावा श्लोक 31 झाला. ओवी 1095. तरी परमात्मा म्हणिपे तवैसा जान स्वरूपे जळी जळ न लिंपे सूर्य जैसा जळी जळ जळ न लिंपे सूर्य जैसा. परमात्मा ऐसा म्हणिपे. अर्जुना, परमात्मा असा आहे म्हणलं, त्याला परमात्मा आहे असं सांगितलंय. त्याच्या अनुभूतीमध्ये सांगणं नाहीये, त्याचा स्पर्श अनुभव नाही. पण साधकाला अनुभव येण्यासाठी हा बोध आहे. अनुभवानंतर बोधाची गरज नाही. भेट टाकल्यानंतर आभे संपत नाही. देहभाव संपल्याशिवाय अनुभव येत नाही. जगाचा भ्रम धुतल्याशिवाय जगामध्ये असलेले तत्व प्रगट होत नाही. नाही म्हणून म्हणिपे ऐका, खूप सुंदर होईल. जळी जळे न लिंपे सूर्य जैसा. जळी जळे न लिंपे. पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं तर सूर्य ओला झाला का वरचा, तसा तो अंतःकरणामध्ये आहे म्हणतात. तुमचं अंतःकरण त्याच्याशी संबंधित आहे. तर अंतःकरण आहे का नाही माहित नाही, जग झालं का नाही कळत नाही, कारण त्याचा संबंध नाही. पाण्यामध्ये सावली पडली सूर्याची, सूर्य वरी आहे, प्रतिबिंब समोर आहे, तसं चैतन्याचं प्रतिबिंब तुमच्या अंतःकरणात आहे. म्हणून तुमचं अंतःकरण जीव वावात आहे, म्हणून ते देहात आहे, म्हणून ते भेदात आहे, म्हणून सुख दुःखात आहे. ते जेव्हा मन अंतःकरण परमेश्वरात गेलं, सुख दुःख समाप्त झालं आणि त्या ठिकाणी ईश्वराचा संबंध प्रगट झाला, तो महात्मा बनला. काय अवघड आहे ताई, आपण अवघड करून घेतलं बेटा. संसार विषासारखा पोचवता तुम्ही लोक. दुःख सहन करता, कष्ट सहन करता आणि संसारात मरता, त्याला धरता आणि मरताना सोबत घेऊन जाता. वा 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 वा. ऐका, आत्मा म्हणिपे. परमात्मा कशाला म्हणायचा अर्जुना, तुला सांगतो. तू ऐसा जान स्वरूपे. तू परमात्मा स्वरूपानं व्यापक आहे, तुझ्या सोबत आहे, तुझा संबंध आहे. तू संबंध देहाचा केला, त्याचा संबंध सोडून दिला, अज्ञान डोक्यावर आलं, दुःख प्रगट झालं, जडाचं प्रेम आलं, मन मातीत गेलं. गेलं की नाही? तू ऐसा जाण स्वरूपे. तू जाणून घे, परमात्मा स्वरूप रूप आहे, व्यापक आहे, सदा आहे. देह कधी आहे कधी नाही, जगत कधी आहे कधी नाही, वृत्ती कधी आहे कधी मावळती कधी प्रगटती, वृत्ती सतत राहते. उत्थान लय ना, वृत्तीचं उत्थान पुन्हा लय. तसं परमात्मा जातो येतो, जमत होत झालं. किती कठीण आहे. जळी जळे न लिंपे. जळी जळे न लिंपे सूर्य जैसा. पाण्यामध्ये सूर्य प्रतिबिंब पडलं, ते सूर्य भिजला का, तस अंतःकरणामध्ये तो सहज आला. आला नाही आज तोच, कारण सत्ता त्याचीच आहे, त्याच्यावर प्रकृती उभा टाकली. तो आहेच आहे, हिनं संबंध केला, त्याच्यावर ही प्रगट झाली, म्हणून तो नाही भिजला. भिजला का तो? का भिजत नाही ताई? एक उत्तर देऊ, का भिजत नाही? विषम सत्ता, म्हणून तर अधिकार शून्य. परमार्थिक सत्ता चैतन्याची, चैतन्य म्हणजे स्वरूप, पाणी म्हणजे अविद्या कार्य, व्यवहार सत्ता, ही परमार्थ सत्ता, दोघं एकच होत्या. मग ही तर तुम्हाला अनुभूती नसती, नीटपर्यंत जायची ताकदच नाही ना. विषम सत्तेत व्यवहार नाही आणि समसत्तेमध्ये व्यवहार झाला तो सुखाचा होत. किती सोपं आहे. का कळत आहे? गुरुदीक्षा. म्हणून अध्ययन वाचून 30 मार्क असू दे जगात, त्याला कळणार नाही. किती मोठेपणा कर, आम्ही शून्य समजूया.
तू अध्ययन कर, चित्तात परमात्म्याला धर, संसार बंद कर, वासना स्थिर कर, तर तू खरा. कुठं कुठं बोललं डागून जरा का संताच्या संगतीमध्ये मोक्ष आता ते वृत्ती बाजूला जाते देहाच्या. सुद्धा जाते का वृत्ती? येते का सूक्ष्मता येते का? तुम्ही किती वाचा, 1000 बारे वाचा, किती आपल्याला नाही. तू गुरुच्या पायापाशी बस, अध्ययन कर, संसार थोडा कमी कर, आवर ना मनाला. 24 घंटे संसारात माणूस बुडते, पुन्हा बुडते, आहे की नाही? किती हाव आहे, तेवढी हाव कर ना परमात्म्याची. नुसतं बोलून जमतं का? कुठं कुठं त्याला पाणी टाकावं लागते, वैराग्यात जावं लागते आणि आपल्याला पण पाहावं लागते. बोलून जमत नसतं भावी. काही काळ वैराग्यात या, काही काळ सत्संग करा आणि मग काळाच्या पलीकडे जा. बरोबर आहे की नाही? दुःख बोलून काय फायदा नसते. काय अगदी माझे जळादी पाठी, सूर्य सुकळत असे किरटी, माझी बिंबे ते दृष्टी आणि काची. काजे जळादी पाठी, सूर्य असताच असे किरटी, माझी बिंबी ते दृष्टी आणि काची. पाण्याच्या पृथ्वी पडायच्या आधी सूर्य आहेच की. तिथलं पाणी आटलं तळ्यातलं आणि प्रतिबिंब गेलं, सूर्य गेला गेला का? म्हणून भगवंत म्हणतात काजे जळा आधी पाठी. जळाच्या आधी बी आहे, जळानंतर बी आहे, देहाच्या आधी बी आहे, देह पडल्यावर बी आहे, जगताच्या आधी बी आहे, जगताचा प्रलय झाला तर बी आहे. तो स्वरूप आहे, ते तू रूप आहे, तू अरूप आहेस. चिंतन पाठी, सूर्यास्ताचा असे किरटी, माझी बिंबे ते दृष्टी आणि काची. जेव्हा पाण्यात प्रतिबिंब दिसतं ती सावली आहे आणि खरावडी आहे हे ज्याला दिसलं कळालं तू माझ्यात आहे, आणि प्रतिबिंबाला म्हणतो खरं ते जगात आहे. चलू द्या, सुंदर सांगितलंय. ती सावली का सूर्य आहे? तसं चैतन्याची सावली म्हणजे जीव आहे ना. अंतःकरणावस्थेनं चैतन्य, अंतःकरणामध्ये चैतन्याचा आभास पडला, तो पडला, जीव बनला. त्याच्या विना बनला का जीव? हा, म्हणूनच कळत नाही ना आपल्याला. वेदांतच काय कळत नाही, व्याख्या नाही, बेस नाही, श्रवण नाही, त्याचं संगती नाही. काय संसार एक संसार, काही खरे ना. पोराला करून ठेवायचं, पोरीला करून ठेवायचं, पोराला करून ठेवायचं, पोरीला करून ठेवायचं. तुरी कामातच केली कवया. स्वतःचा काही विचार आहे का? विचार एक सर मात्र हे दाखवलं. नंबर 1097. तैसात्मा देही आती मनी पेहे काही, साचे तरी नाही तो तिचा तेथे. आत्मा असे देही साचे नाही, हे म्हणणे साचे नाही. तू जिथे तिथे देहात कशाला म्हणतो? तू ते कसा देईन देहात? त्याला गरज काय देहाची? तो स्वयंसिद्ध आहे, तो सदा नित्य आहे. देह असतो कधी नसतो, मग देहात तो म्हणतो घुसतो. सांगा ना, कळतं काय? जसं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडायच्या आधी सूर्य, पाणी आटल्यावर पण सूर्य, तसा जगत उत्पन्न व्हायच्या आधी पण तो ज्ञान सूर्य, जगताच्या नंतर पण सूर्य, आणि जगतात असताना तो विकार रहित पण सूर्यच आहे. स्पर्श रहित आहे तो. माती तैसा आत्मा देही अथी मनी पेहे काही, साचे तरी नाही तो जेथीचा तेथे. देहात आत्मा आहे म्हणणं हे खरं नाही. तू जिथल्या तिथेच आहे. अंतःकरणाने त्या परमेश्वराचा संबंध करून ह्या शरीरामध्ये चालना केली, वृत्तीची हालचाल झाली, व्यवहाराला सुरुवात झाली, गुणाची उत्पत्ती केली,
कारण त्या वृत्तीनं त्यात उपाधीनं त्या परमेश्वराचा संबंध केला, म्हणून त्या ईश्वराचा स्पर्श बुद्धीला झाला. न कळत तो बुद्धीचा संबंध असतोच, म्हणून त्या संबंधानं बुद्धी व्यवहार करतेच. पण तो संबंध बुद्धीने देहाचा धारण केला, तो जवळ असून परमात्मा बाजूला गेला, जीव बद्ध झाला, जीव बद्ध झाला. याच्यापेक्षा काय सांगा, अजून सांगा. कुठे मिळतं काय ऐकायला हे सांगा. ही त्यावेळेस मिळते का बेटा? किती 10-5 लोक, 20 लोक, 50 लोक, दुपारी फक्त 30-28 लोक. बिंबलिया नामासे देही वसने तेसे आत्मतत्वा हरिसामुख जैसे. बिंबलिया नामसे, आरशामध्ये मुख दिसायला, ते प्रतिबिंब पडले का ते मुख आहे. तसा तो देहात आहे का? कसा देहा जडात येते? त्याचं काय रुतलं जडावाचं सांगा ना. तो तिथल्या तिथंच आहे, पण अंतःकरण उपाधीने त्याचा संबंध केला, या देहाचा व्यवहार सुरू झाला. तिथं जाणीव वृत्तीमध्ये तयार झाली चेतना. संबंधाने एवढा भानगड आहे. पहिले मग त्या बहिणी संबंध सोडला, बापाचा धरला पतीचा, प्रॉपर्टी आज झाली. काय करते पती बाई? ती बाई काय करते? ते माझा आहे म्हणते ना, त्याची होती. तेव्हा मालकीन म्हणते प्रॉपर्टीची अर्धी. काही न करता काय करते बरं? भांडणच करते बघतो बाई. त्या माणसाला चूक राहू देत नाही किंवा ज्याची प्रॉपर्टी त्याला ही म्हणती सगळ्यां ऐके नाही, ती झाकते त्याला माया. आणि पगडा हिचा, धन त्याच, सत्ता त्याची आणि हक्क हिचा. ही शिमड्याने मागून काय शिमडे चांगली का? चांगली का बुद्धी? बाई तर कधीच चांगली नाही, कधीच नाही. 100तून 10 चांगले असतील. सगळे असेच काम करतात. येऊ अवघड आहे बाबी. बोलले की छाया करा, मना करा, मना. मी जे खरं आहे ते बोलते. जी चांगली असेल तिला लागणार नाही, आणि जी अशी करते तिला लागल्याशिवाय राहणार नाही. मग तू चांगलं वाग टवळे. मग काय बोलू मी? बरोबर आहे ना? ज्याचं आहे त्याचं मान की, ज्यानं केलं त्याला किंमत दे की, ज्याची सत्ता आहे त्याला प्रेम कर की. त्याची सत्ता काढून घेते, पुन्हा म्हणते मीच म्हणून घरात राहिले, निघून जातात जात म्हणते की नाही. मी म्हणून टिकले. काय होतं तुझ्या माहेरी? आबीची भाकर खाल्ली तू? टिकली कशामुळं? टिकली टाळकी भेटली आणि हाबरड गेलं म्हणून टिकली. इथं उगं टिकते काही सांगा बरं. खरंच अवघड आहे बाबी. किती कठीण आहे बायाचं वर्णन करायला. रामायण बाई, महाभारत बाई, सगळं बाई. जीवाची लाईट अवघड आहे बाबा. बाया म्हणतात मला मारू नका, मारू का तुम्ही काच आहे, मला काय मारता? ऐका. तरी सात मादे ही अति म्हणे हे काही साचे तरी नाही तो जिथीचा ते. आत्मादी हात कुछ नाही. त्याला देह तयार झाला का देह संबंध माझा त्या का माहित नाही, हे म्हणणं चुकीचं आहे. तो जिथीचा तेथे आरिसामुख जैसे बिंबन या नामासे देही वसने तेसे आत्मतत्वा. अशात मुख दिसायला चिटकलं का त्या आरशाला? तसा तो देहात आला, चिटकला देहाला. काय सुंदर, किती मस्त आहे बघ. ऐका. आरिसामुख जैसे बिंबलिया नामासे. ऐक नाही, आरशामध्ये प्रतिबिंब पडलं त्याला बिंब नाव आले. हे बिंब
आणि ते कारण तिथे दिसायला ते इथं असतं तिथे दिसतं. एवढं कळत नसतं का? मूक आरशातलं खरं का इथलं खरं? इथलं खरं ते दिसून नाही आणि दिसण्या वाचून आहे. तसा तो व्यवहार वाचून आहे आणि त्याच्या वाचून व्यवहार नाही. इतकं जरी कळालं आजच्या ववीत तरी साधक माझे धन्य. खूप सुंदर. एवढं तरी माझ्या साधकाला कळालं. कारण मला वाटतं की तुम्ही लोकांचे घर बरबाद करू नये. घरात येतात ना साप तुम्ही त्या पिळ्यामध्ये आहे त्या नीट राहा. काय चुकीचं बोलते ते? प्रेम द्या ना घरात. प्रेम द्या, घराला बांधून राहा. माणसं तोडू नका, द्वेष करू नका. घरामध्ये प्रेम जिवंत ठेवा. इतकंच करा. का तुम्ही का जॉब करत नाही, पैसा कमी तर काय मारते नाही ढेकळत ढोकळे आणले घरात खायला. मग प्रेम टिकवा ना बाप्पा. आजकालच्या पोरगी चांगल्या म्हणा नोकरी करतात, लाख लाख सासूला पगार देतात, त्यातील पोरं चांगला म्हणा. इळवर बाहेर सासूच्या बाहेर, सासू घरात चोन दारात सर्व धिंगाणा. कशाला भांडण होईल? पुन्हा लाख रुपये घेऊन येते सासूच्या पदरात. किती चांगली सोय केली देवानं आहे की नाही? काय काय निघालं त्याला चांगलंच निघालं. 24 तासाला समोर किती अवघड आहे. खरं बोललो की मग मुंगी लागते यंदा. मी सोडत नसते कोणाला. ऐका या देहा म्हणजे म्हणती भेटी, हेस्त पायी निर्जीव गोटी, वारिया वाळूवे गाठी केही आहे. वाऱ्याची वाळूची गाठ बांधता येते का रे? जर वाळूची वाऱ्याची गाठ बांधता आली तर देहात आहे असं म्हणता आलो. देहात आहे कसं म्हणता येईल? आहे तो देह, तो परिच्छिन्न मध्ये कसा येईल? तो एक नाही ना. एक असून तर देहात आला असता. तू व्यापक रे आणि परिच्छिन्न आहे. मग ते कळत का? एखादा श्लोक आला की बाई नाचतच नाचत किती नाचत. थोडं गाणं म्हणले की किती दूर आहे तू देवाच्या. शब्द उच्चार केला म्हणजे आलं का हातात सगळं सगळे ढोकळे सगळे ढोकळे. मग ढोकळा नाही ते गच्च ढोकळा. तिथून कोगलेला अवघड. त्या देहा म्हणती भेटी, देहामध्ये आलं म्हणलं तर वाळूची वाऱ्याची गाठ बांधल्यासारखी होईल. कारण तो देहात नसतो. देहामध्ये त्याचा सावली असते आभास. तो कशाला चिटकन देहात? सत्ता तुम्हाला म्हणा विषम सत्ता एकत्र होत नाही. दिवस रात्र एकत्र होत नाही. सुख दुःख एकच होत नाही. राग द्वेष तिथं थांबत नाही. एक गेलं की तसं विषम सत्तेमध्ये व्यवहार नाही. आणि तो विषम सत्य देतच नाही. तो समोर रुपये ना कशाला विषम सत्य ती बघ कोणता. आता पुढची ओवी आता 1100 पर्यंत आलो. आता ओवी किती? 1100 आले. वय मला 1100 कापुरा दोरा सुवावा कैसा केवता सांगा आकाशा पृथ्वीसी. भगवंत म्हणता आगी आधी कापुरामध्ये दोरा वाहता येतो, जळून जातो. कसा वावायचा? कापूर एगरून जातो, अग्नी जळून जातो. दोरा कसा वावायचा? दोरा सुवावा कैसा. अग्निमुखी कापरा दोरा वाहता येत नाही. केवता सांगा आकाशा पृथ्वीसी. पृथ्वीचा आणि आकाशाचा अंतर किती आहे? दोघांचं एक होतं का? एकत्र होतं ते. तसं तो एकत्र नाही तुझ्या देहात. कारण तो आत्मा आहे आणि हा अनात्मा आहे. किती उदाहरण दिले आहेत. एक निघे पूर्वेकडे, एक ते पश्चिमेकडे, ते भेटीचे नेपाळे संबंध. हा काही संबंध नाही. त्या आत्म्याचा देहाचा काही संबंध नाही. एक जर पूर्वेकडे निघाला, एक पश्चिमेच्या वाट्याला लागला, दोघांची भेट होत नाही. तसं देहात येत नाही. उजेडा आणि अंधारया जो पाडू मृत्यू भया, तोची गा आत्मया देहा जाण. सांग मला अंधारून एकत्र येत नाही. उजेडा आणि अंधारया जो पाडू मृत्यू भया, दोघांमध्ये अंतर सारखं नाही. उभय म्हणजे वेगळे आहेत. तसं आत्मा आणि अनात्मा दोघं भिन्न आहेत आणि तो त्याच्यामध्ये आहे असं म्हणणं चुकीचं आहे. रात्र आणि दिवसा
कनकाने कापुसा अपाडू का जैसा तैसाची आसी. रात्र आणि दिवस सोना आणि कापूर कनक कापूर कापुसा कापूस अपाडू का जैसा. हे जेवढं विषमसत वेगळे तसा तेवढा तो वेगळा आहे, अगदी विरुद्ध आहे. देह तव पाचाचे झांगणे हे कर्माच्या गुणी गुंतले. भवतसे चाकी सुतले जन्म मृत्यूच्या. बापरे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडला जीव. हे ओळखलं म्हणून त्या उडत्या चाकावर जीव गेला. त्याने ओळखला तो परमात्म्याकडे आला. बघा ऐका. देह तव पाचाचे झाले, हा देह पंचमहाभूतानं बनलेला आहे. हे कर्माच्या गुणी बांधले, तो कर्माच्या गुणानं बांधला गेला. कर्मामुळेच प्रगट झाला ते, हा कर्मानं बांधला गेला. भवतसे चाके सुजले जन्म मृत्यूच्या. मृत्यूच्या चाकावर हा जीव फिरायला घर 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 घर. भवतसे चाके जन्म मृत्यूच्या, हा जीव जन्म मृत्यूच्या चक्रावर फिरायला चाकावर. भावे एवढं सांगून मी बाई दगडा दगड. आपण जर असे आहेत तर आपण देह का म्हणायचं? वाईट वाटत काही आपल्या संसाराकरता वाईट वाटतं. प्रपंच रडणे येतो. इथं रडणं रडू येतं माणसाला. हे माझं होतं तुझं नव्हतं ते. काय संबंध तुझा त्याचा? हे असं आहे तुमचा. आहे का संबंध ह्याचा जगताचा? मग तू आत्मा संबंध का धर? रिक्का माता धरून संबंध आहे का? हे काळा नळाच्या कुंडी घातली लोणियाच्या उंडी. माची पाख पाखंडी तव हे सरी. हे काळ्या नळाच्या कुंडी हा देह म्हणजे काळाच्या तोंडातला. जसं लोणी अग्नीमध्ये टाकल्या भस्म होतं, तसं देह अग्नीमध्ये टाकल्या लोण्यासारखा वितळून जातो. काळ्या नळाच्या कुंडी घातली लोणियाची उंडी. माची पाख पाखंडी तव हे सरे. माशी तर पडकून मरायला एक क्षण लागत नाही, तसा देह का क्षणास तरतो. तू देहाला माझं म्हणतो. काय सुंदर प्रयास आहे. ऐकताना बरं वाटतं, संसार पुन्हा खरं वाटतं. हे पाय आगी पडे तरी भस्म होऊन उडे. हा जरी आगीत पडला तर भस्म होतो. हा देह कुठं पडला? आगीत. हे पाय आगीत पडे, हे पाय आगी पडे तरी भस्म होऊन उडे. जाहले श्वानावर पडे तरी ते विष्टा. जर देह आगीत पडला नाही, कुठं रानात पडला तर ते कुत्र्यानं खाल्ला तर देहाची विष्टा बनली. बापरे, एखादं पहिले लोक पाय पाय चालायचे आणि रस्त्यात भोरून पडून मरून जायचे. त्याला कुत्रे सिंह खायचे, त्याची विष्ठा बनायची. आणि तू त्याला माझं म्हणतो आणि डागी नाही घालतो. गाल घालू दे. रडा बायका सोन्याला रडा. रंगी मुंची सून आणि आई त्याला काय जे भेद तयार होते एकमेकांमध्ये. ह्याच्यामुळे होत तुला कमी मला जास्त. इथे वासनेचा आविष्कार आहे. त्याच्यामुळे भाऊ भाऊ दोन आहेत ना. त्याच्यामुळेच सगळं वेगळा, पण सगळ्या ठिकाणी थोडस रे प्रेमाला एक आधार असावा, नात्याचा आधार असावा. पण संस्कार संपल्यानंतर कशाचं नातं, कशाचं प्रेम? काहीच नसतं बेटा. तिथे संस्कार संपलेल्या धर्माचे पुण्याचे ते नातं बाजूला गेलं. आणि एक सांगते बे भावी, ज्या ठिकाणी संताचं नातं, ग्रंथाचं नातं, ज्ञानाचं नातं, पुण्याचं नातं, अभेदाचं नातं, तिथे जगत जात. नातं कुठलं? मग कशाला पुढे काय त्या लोकांसाठी जा ना हवेत उडत. बरोबर आहे, चूक आहे. हे नातं भेटलं, ते नातं सुटलं. चांगलं सुटावं, लय चांगलं. कशाला गुण पडायचं मुली? कशाला गुण पडायचं? स्वच्छंद जगायचं, आनंद भोगायचा. बरोबर आहे. आता ऐका, हे पाय आगी पडे तरी भस्म होऊन उडे. झाले स्वानावर पडे तरी ते निष्ठा.
या चुके दोन्ही काजा तरी होय कुर्मीचा पुंजा. समजा त्याची विठ्ठल हरणे आगीत पडले नाही तर त्या देहाला किडे खातात आणि त्या देहावर किड्याचा पुंजका होतो. सगळा देह पुंजकाच होतो. किती प्रेम करतो. मूळ वैराग्य असावं बेटा, श्रवण असावं, संताचं नातं असावं, गोवीचं प्रेम असावं, अधिकारावर जगावं, परमात्म्याला बघावं, अभेदात राहावं आणि स्वरूपाच्या सोबत बुद्धीनं रंगावं. बाकीचं काय? किती दिवस तुमची धन संपत्ती, किती दिवस ते तुझी बँक, तुझं सोनं, किती क्षणभर आहे. कशाला मास तुला त्या सोन्याचा आणि त्या बिल्डिंगचा आणि माझं घर तुझ्या बापाचं घर होय आणि माझी पुळी बी बघा. हा घराचा कसले हात आणि ती म्हणती आणि माझं घर तिची समाधी घरात बांधून टाका. एवढा माझ आहे. घराला माझं म्हणते, भगवंताला तुझं म्हणते. इकडे येतच नाही पहिले ऐकायला. अहंकाराची वृत्ती घराला चिटकती, निरअहंकार वृत्ती भगवंताकडे वासनाच उत्पन्न होती आणि त्या ठिकाणी देह माझा घर माझं वाटतो. त्याने देह घराची दान दे आहे की नाही. तसं व्हावं बेटा आणि खरंच व्हा, प्रत्येकाच व्हा. आपल्या स्वरूपाच्या घरात जावं. हे घर कुणाचं आधीच लोकांचे पुन्हा घेणारच वरवडून आधीच तुझं खरे किती दिवस आहे काय. गोड जेवण झालं की नाव बदलतं, त्यांचं नाव पूर्णच लागते. मला लावायचं गरज नाही. अंडर सर्टिफिकेट नगरपालिकेतून झाले मोकळे झाले की नाही. किती संसार बेकार आहे तरी आवडतो माणसाला. पुन्हा पुन्हा संसार. बाबो काय डिग्री मोठी. चला या चुके दोन्ही काजा तरी होय क्रमीचा पुंजा. हा परिणाम कपिंदजा कश्मलगा. हा देहाचा परिणाम होतो. त्याच्या देहाला पुंजका कीटकाचा त्याला खातात. त्याच्यावर पुंजके येतात. हा देहाचा परिणाम आहे. म्हणून देहाचा संबंध वाढवणं हा बंधन आहे, मोह आहे. आणि देहाचा वाद करणं अज्ञान आहे. परमेश्वर साक्षात्कार करणं मोक्ष आहे. आणि तू परमात्म्याला ओळखणं हा तुझा अधिकार आहे. खूप सांगितलं जाईल त्यामध्ये भगवंत राहील का. तुम्हाला हे दशा ह्या वाटत होती. त्याला कळतं का दशा म्हणजे काय ते अवस्था. या देहाला किडे मुंग्या खातात. या देहाची हे दशा आणि आत्मा तो ऐसा पैशुद्ध नित्य पैसा अनादिपणे. आत्मा याचा उलट आहे. तो अनादिपणे शुद्ध आहे. तो सदा नित्य आहे. तो मरत नाही. त्याचा नाश होत नाही आणि देह नीट राहत नाही. बघा असे झोपत होते का पहिले. पडल्या चोरी झोपा येईल. कारण झोपल्या लोकांना मला त्रास होतो. आडवे पडणाऱ्या लोकांना आवडत नव्हतं मला. लोक आडवे लुंड केलेले लोक पडत बसावं, यांना वाचावं, जप करावा. पण शक्तीहीन होते आणि मानसिक ताण जास्त होतो. तेव्हा ते क्षीण होतो. तेव्हा त्याला झोप आवश्यक असते. आणि ज्या अवस्थेला जे पाहिजे देवात दिले बरोबर आहे की नाही. आराम पाहिजेच थोडा तरी. अति नाही. 1-2 तास 1 तास मग आता पाहिजेच. उन्हाळ्यात तर फार थकवा येतो. फार थकवा एनर्जी करून. सकळू ना निष्कळू अक्रिय ना क्रिया सुळू कृष्णा स्थळू निर्गुण पाणे. सकळू ना निष्कळू तो आत्मा काळासहित आहे. काळ रहित असं म्हणताच येत नाही. म्हणून सांगितलं सकळू काळासहित नाही. काळ रहित बी नाही. त्याच्यापासून काळ बी नाही आणि तो काळा संबंध करीत बी नाही. म्हणून सकळू ना निष्कळू
अभ्यास कर, आम्हाला कळत नाही बेटा. कुठलीही गोष्ट त्याचं अध्ययन केल्याशिवाय, पराकाष्ठा केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय मिळत नाही बेटा. हे देहाचे कष्ट आता परमात्मा स्पष्ट झाले आहे, पण तुम्हाला कळत नाही ना. परमात्म्याचे कष्ट करावं का संसाराचे करावं, म्हणून तर संसार करायला जोडे आणते मी. कशाला मात्र तू कष्ट करू करू. एक अक्षर असून म्हणती मास आहे, एक अक्षर लागत नाही, मर ना मग परमात्मा. बरोबर आहे का नाही? कशाला पगडा करते घरात? तू श्रवणात ये, मुक्त हो, परमेश्वराची बाण, आत्मस्थितीत राहा, परमेश्वराला पहा, तुझं रूप तू जाणून घे. देहामध्ये कशाला बांधून घेते? दुःख होत बेटा. देहाचा संबंध बुद्धीनं केला, केवळ दुःख भोगावं लागतं त्या हृदयाला. लक्षात ठेवा, हे वाक्य पाठ करा. देहाचा संबंध बुद्धीशी झाला, दुःखाचा डोंगर तयार झाला. संबंध बुद्धीनं सोडून दिला, तिनं ब्रह्म साक्षात्कार करून घेतला. सुखाचा परिणाम, सुखाचा साक्षात्कार. सुख संपतच नाही, म्हणून संतांच्या संगतीत सुख मिळतं आणि संसारामध्ये दुःख भोगावंच लागतं. जन्मोत्तर सुख आहे का ते? काही सुख नसतं. प्रकरणा निष्काणू अक्रियना क्रियासण. तो क्रियारहित आहे का क्रियासहित आहे सांगताच येत. त्याच्या वाचून क्रिया होत नाही, तो क्रिया करत नाही. अक्रियना क्रियासण किती सुंदर आहे. हे ज्याला कळालं तो बद्ध नाही. अक्रियना क्रियासण कृष्णास्थळ निर्गुणपणे. तो लहान नाही, जाड नाही, मोठा नाही, तो निर्गुण आहे, सगळ्यामध्ये नित्य आहे, त्याच्यात गुन्हा नाही. मग त्याला जाड आणि ढबरं म्हणायचं काम नाही. चला आता आपण टाइम झाला भाभी. गुणा निराभासो प्रकाशो ना अप्रकाशो अल्पना भवसो अरूपपणे. तो कसा आहे? आभास निराभास. भाभी आभास हे दिसत, निराभास म्हणजे अस्तित्व रूपानं असत. तो आभास रूपानं जेव्हा पडलं तेव्हा जगत दाखवून आभासानं. आभास ना निराभास आहे ना. तो दिसतो का? नाही. तो भौतिक रूपाने नाही बेटा. आहे का? भौतिक म्हणजे जगात आहे, पण तो भौतिक आवाजच नाही. भौतिकाला आधार आहे, त्याच्या वाचून भौतिक नाहीच आहे. म्हणून त्याला आभासू ना निराभासू प्रकाशू ना अप्रकाशू. तो प्रकाश रूप नाही, अंधार रूप नाही. कारण तुम्ही व्यवहारच नाही ना बेटा. मग त्याला प्रकाश रूप म्हणजे जाणणं, अंधार म्हणजे काहीच न कळणं. त्याला जाणायचं नाही, कळायचं नाही, कळून घ्यायचं नाही. तो आपल्या महिमेत आहे. म्हणून प्रकाशो ना अप्रकाशो अल्पना भवसो अरूपपणे. तो छोटा मोठा तसं काहीच नाही, तो अरूप आहे. ते छोटा का होईल? जर एखाद्या मूर्ती रूप असून छोटी मूर्ती मोठी म्हणताय, तो अरूप आहे. त्याला छोट मोठं कशाला म्हणायचं? त्याला रूपच नाही, तर लहान मोठा कसा होईल? किती सुंदर आहे. बापरे. रीतान भक्तो सहितो ना रहितो ना सहितो मूर्त ना अमर्तो शून्यपणे. भगवंत म्हणतात रीतान भरिता. तो रिकामा बी नाही, भरलेला बी नाही. कारण सत्ता त्याचीच आहे, तो करतोच आहे. सत्ता रूप आहे, भरलेला बी नाही, रिकामा बी नाही. सहिता रहितो ना सहितो. तो कुठं आहे कुठं नाही असं नाही का? चौकड तेच आहे. मूर्त ना अमर्तो शून्यपणे. नाही त्याला आकार नाही, आकारा रहित नाही. तो आहे असं. व्यवहार तुमच्याला सांगता येत नाही, त्याचे व्यवहार बी होत नाही. तो आहे हे बशी शून्य म्हणजे शांत निर्गुण आहे, काहीच नाही. तिथं काहीही नाही आणि त्याच्या वाचून काही होत बी नाही. शून्यपणे. शून्य व्यवहार करत का? शून्याला किंमत आहे का? त्यामध्ये एखाद्या शून्य होत नाही का? त्या शून्याला एक लागला तर त्याची किंमत होत नाही का? शून्य कळायला त्या बुद्धीला ब्रह्मत्व प्रदान होत नाही का? तर बुद्धी ब्रह्म आहे, मग शून्य नाही.
किंमत नाही म्हणजे शून्याशिवाय किंमत वाढत नाही. बघा शून्य तो काही करत नाही, तो निर्गुण आहे, तो शून्य आहे, तिथं क्रिया नाही, तिथे व्यवहार नाही, त्याला सत्ता त्याच्यापासून नाही, आणि तो सत्तेत कुठला येते नाही, म्हणून तो शून्यपणे आपल्या महिमेत खूप सुंदर एक ना विविध मुक्त ना बट्टू आत्मपणे. तो आत्मस्वरूप आनंद रूपच आहे. मग त्याला आनंद कशाला म्हणायचं? साखरला गोड म्हणायचं का? गोड आहेच की, साखर गोड आहे, ती म्हणती मी आधीच आहे, तू कशाला टाकली? तसं आत्मा आनंद रूप आहे, कशाला म्हणायचं? हा व्यवहार जमत नाही. त्या आत्म्याच्या संबंधाने व्यवहार होत नाही, त्याला शब्दात येता येत नाही. येत का? आनंद त्याचं स्वरूपच आहे. शब्द कसा लागते त्याला? त्याचा अनुभव घ्या. शब्द वाचून येतो, शब्दामुळे वाचून बस बस. एक ना विविध, एक म्हणता येत नाही, विविध म्हणता येत नाही. मुक्त ना बद्ध आत्मपणे. मुक्त आहे का? ज्याला बंधन ते मुक्त झाला, तो सुद्धा आपल्या महिमेतच आहे. त्याला मग नित्य मुक्त म्हणता येत नाही आणि बद्ध म्हणता येत. बद्ध केव्हा म्हणता येतं? मुक्त कधी म्हणता येतं? ज्याला बंधनाचा डाग आहे ते मुक्त झाला, त्याला बंधन आहे का? तर मुक्त आहे का ते? तो आपला आपला स्वयंसिद्ध आहे, त्याला मुक्त म्हणायचंच नाही. मुक्त बुद्धीच्या अधिकारा वाचू नये. जेव्हा बुद्धी देहाचा संबंध करते बद्ध आहे, आणि बुद्धी देहाचा बाद करते मुक्त आहे. आहेच बद्धता कशामुळे लागली? बुद्धी जडाकडे आली म्हणून बद्ध झाली. विकार झाला, बद्ध झाली. गुणात आली, बद्ध झाली. देहाला शिवली, बद्ध झाली. जगताला आहे म्हणली, बद्ध झाली. भगवंतापाशी आली, न बद्ध न मुक्त. तद्रूप, एक रूप, अभाव रूप. कुठलाच भाव नाही, कुठलाच व्यवहार नाही, कुठलाच शब्द नाही, निशब्द निरामय स्वानंद घन परमात्मा आपल्या महिमेत आहे. तोच खरा परमात्मा आणि तोच खरा ज्ञानी. म्हणून तपस्या लागते भावी. तुम्हाला जे म्हणते ना, एकांतात राहायची इच्छा आहे. यासाठी कशाला संबंध कोणाचा बेटा? एक सांगू, संबंध त्रास देतोच. कुठलाही असू दे, कोणताही संबंध असू दे, तो विकारच आहे. पण जिथं संबंध नाही तो निर्विकार आहे. तिथं सुख हा प्रकार आहे. ते सुख भोगण्यासाठी बुद्धी तगमग आहे, आणि तिचा संगम हा अधिकार आहे. त्याचा सुख हा तिचा भोग आहे. बुद्धीच्या सुखात आली, त्या परमेश्वराची तदाकार झाली. आत्मस्थिती तिथे तयार झाली, देहस्थिती तिथे बंद झाली, कारण तिथलं अज्ञान भस्म झालं. उपाधीचा परित्याग केला, वृत्तीनं भगवंताला स्वीकारलं, तिथे तिथं संपली. ही स्थिती चांगली. कशाचं देहावर येणं बेटा? का देहावर यायचं? का नात्याला भीक मागायची? का शब्दातून सुखाकडे जायचं? का वृत्तीला धरून जगायचं? का अभिमानात वागायचं? देहातून निघायचं, परमेश्वर बनायचं, अवाच्य सुख भोगायचं, परमस्थितीत राहायचं, परमानंद बनायचं, अविट सुख भोगायचं, आणि त्याच्या सत्तेत बुद्धीला न्यायचं, परमानंद बनायचं. कशाला वर यायचं? त्या अवस्थेत राहायचं. व्यवहार देहानं केला काय आणि न केला काय? आपली स्थिती संपत नाही, आत्मानुभव जात नाही, देहभाव येत नाही, अज्ञान तिथं उरत नाही, भ्रम तिथं शिरत नाही, आणि त्यामध्ये विकार उत्पन्न होत नाही. कारण निर्विकार स्थिती मोक्षामध्ये प्रगट होती. तोच महात्मा असतो, तो संत असतो, तो आपल्या पदावर असतो, तो आपल्या महिमेत राहतो, तो आत्मरूप होतो, स्वतःचा अनुभव स्वतः घेतो, तो परमपदावर राहतो. परमपदावर माझा देह, देहाशी संबंध, जगताशी संबंध,
शब्दातून भोग घेणं, शब्दाचा आनंद घेणं. शब्द अविद्या कार्य, अविद्या कार्य आनंद खरा नसतो आणि शब्दाविन आनंद संपत नसतो. हे संसारिकाला कळत नसतं. कळतं का माती? आणि बोट फिरणाऱ्या बायकाला कळतं का माती? बेधुंद बाया डोलायला आणि हालायला तयार. अरे अधिकार आहे का? तुझी स्थिती भोगली का? आत्मस्थिती प्रगटली का? तुला तो कोण कळला का? आत्मभाव मिळाला का? आत्मस्वरूप बुद्धीने चाकलं का? परमात्म रूप बनलीस का? देहाच्या बाहेर आलीस का? जडाला तू टाकलंस का? स्वरूपाला तू धरलंस का? जगतातून निघालीस का? वेद तू टाकलास का? काय तुझ्यापाशी? गाडीत बसून फिरती हे तर विचार करा. हिशोब इथं करायच्या बाबी यमाने हिशोब करून असं वागावं. आता बंद करावं. पाप पुण्य जळून जावं. मी कोण कळून जावं. बुद्धीने भगवंतात यावं. देहाचा बाध व्हावा. जगताचा निराश व्हावा. अज्ञानाची राख व्हावी. स्वरूपाची रास यावी. आनंदाची स्थिती भोगावी. वृत्ती ईश्वराला एक रूप व्हावी. हिला दिवाळी म्हणावं. शिवंगच करती बाई. आपलं आयुष्य बेटा आहे का भावी? आज तुमचं भाग्य तुमच्या घरात पाठ झाला. ठरवून केलं का आपण? सहज झाले. पण ज्याचं भाग्य त्याला देव देतो. इच्छा देत त्याला कळतं ह्याला काय द्यायचं. मला कळतं का कोणतरी गुरुदा आणि किती दे. मला माहित असतं. माहीत सांगत नाही. माहित नसतं पण ते उघड करीत नाही. तसं देवाला कळतं माझ्या भक्ताला काय द्यायचं. माझा भक्त कशासाठी कर्म करतो. माझा साधक त्याला काय कमी आहे. दान लेकरू असू द्या माय देतेच. बापाच्या माग देते चोरून चोरून. नाही का? तीच माय असते बेटा. तिलाच माय म्हणावं. दुसऱ्याला माय म्हणावं. नाही शेजारी माय होती नाही. म्हणून संत माय भेटावे. संपूर्ण आयुष्य धन्य झालं. साष्टांग नमस्कार माई. आम्हाला संत ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो भावी